गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आज करणार आहे मी खारं वांगं. त्यासाठी इथे मी शेंगदाणे चांगले कडक भाजून घेतले आहेत आणि त्याचं कूट करून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यात खोबरे आणि लसूण चांगले बारीक करून घेतले आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. नंतर शेंगदाण्याचं कूट काढले आहे. त्यामध्ये हळद, धना पावडर, मीठ टाकून ते मिक्स करून घेतले आहे. अर्ध खोबरं मी हे मिश्रण मिक्स करणार त्यात टाकणार आहे आणि अर्ध खोबरं मी फोडणीला टाकणार आहे. तर मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांगे आपण चिरून घेतलेले आहेत. भरून करायचं असल्यामुळे 4 फोडी केलेल्या आहेत त्याच्या आणि सगळे वांगे चांगले भरून घ्यायचे आहे. वांग्यात सगळे सारण भरून घ्यायचे आहे आणि इथे आपण आता कढई तापायला ठेवली आहे. कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकले आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे. जिरी मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये आपण राहिलेले खोबरं आणि लसणाचं वाटण आहे ते टाकणार आहे. ते चांगले परतून घ्यायचे आहे आणि ते थोडंसं लाल झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि धना पावडर टाकायचे आहे आणि वांगे टाकून ते चांगले परतून घ्यायचे आहे. आणि राहिलेलं सारण त्यात टाकायचं आहे. गरम पाणी मी एका साईडला करायला ठेवलं आहे, तेही त्यात ओतले आहे आणि भाजी चांगली शिजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता हे झालं आहे आपलं खारं वांगं तयार. तर मैत्रिणींनो, कशी वाटली वांग्याची रेसिपी? व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.